जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोधाच्या दशक दुसरा समास दुसरा गणेशस्तवन नाम यातील ओवी 6 ते 9 आज आपण मनपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी आपल्यातील सद्गुरूंची एक सर्वसामान्य दास आहे. बैठकीत जे थोडंफार श्रवण मला घडते तेच माझ्या परीने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. माझ्याकडून काही चूक झाली तर ती माझीच, आणि या निरूपणातून काही चांगला भाव आणि सुंदर विचार आपल्या मनाला स्पर्शून गेला तर तो समर्थांची आणि सद्गुरूंची कृपा असं समजावं. चला तर मग समर्थांच्या चरणी मन ठेवून पुढे जाऊया. ओवी क्रमांक 6. वंदुनिया मंगळनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी, आघात अडथळे उपाधी बांधून सकेना. समर्थ म्हणतात, जो मंगळाचा निधी म्हणजेच मंगलमूर्ती गणरायाला वंदन करून एखादे कार्य सुरू करतो, त्याच्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते आणि जीवनात येणारे आघात अडथळे उपाधी हे त्याला सहजपणे बाधू शकत नाहीत. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. समर्थ आपल्याला असं सांगत नाही की देवाचे स्मरण केलं की आयुष्यात अडचणी येणारच नाहीत. अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण देवाचे स्मरण केल्यावर त्या अडचणींना सामोरे जाण्याची अंतशक्ती निर्माण होते. आपल्या रोजच्या जीवनात पहा, एखादं महत्त्वाचं काम सुरू करायचं असतं. मनात अनेक विचार असतात. हे काम होईल का? काही अडचण येईल का? काही चूक होईल का? पण आपण शांतपणे देवाचे स्मरण करून कामाला सुरुवात केली तर मनातील भीती थोडी कमी होते. कारण बाहेरची परिस्थिती लगेच बदलली नसली तरी आपल्या मनाची अवस्था बदलते. रामायणातही आपण पाहतो की श्रीरामांसमोर वनवास, सीतेचे हरण, रावणाशी युद्ध, कितीतरी संकटे आली, पण प्रभू श्रीरामांनी संकटामध्ये धर्म, संयम आणि श्रद्धा सोडली नाही. म्हणूनच समर्थांच्या या ओवीकडे पाहताना एक भाव मनात येतो. देवाचं स्मरण हे संकटे नाहीशी करण्यापेक्षा संकटामध्ये आपल्याला स्थिर ठेवण्याचे बळ आहे. ओवी 7. जयांचे न आठविता ध्यान, वाटे परमसमाधान, नैत्री रिंगुनिया मन, पांगुळे न सर्वांगी. किती सुंदर अनुभव समर्थ सांगतात. ज्यांचे ध्यान आठवते, त्यांचं स्मरण केलं की मनात परम समाधान वाटते आणि त्या रूपाचे दर्शन डोळ्यामध्ये, मनामध्ये भरले की जणू संपूर्ण शरीरच त्या भावनेमध्ये स्थिर होते. आपणही हा अनुभव घेतलेला असतो. कधी एखाद्या देवाच्या मूर्तीसमोर शांतपणे बसतो. काही मागायचं नसतं, काही बोलायचं नसतं, फक्त देवाकडे पाहत राहायचं असतं. काही क्षणांनी जाणवतं मनातले विचार हळूहळू शांत होत आहेत. बाहेरची धावपळ तशीच आहे, पण आत मात्र एक वेगळंच निवांतपणा निर्माण झालेला असतो. यालाच कदाचित समर्थ परम समाधान म्हणतात. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्येही वारंवार भगवंताच्या नामस्मरणातून मिळणाऱ्या समाधानाचा भाव दिसतो. कारण बाहेरच्या जगाकडे मिळणारा आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो, पण भगवंताच्या स्मरणातून मिळणारी शांतता ही मनाच्या आतून उगवते. म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या आयुष्यात अशी कोणती वेळ आहे जेव्हा देवाचे स्मरण केल्यावर मन खरोखर शांत झाले होते? तो अनुभव वाटूया. ओवी क्रमांक 8. सगुण रूपाची ठेव, महालावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव, तस्तत होते. आता समर्थ गणरायांच्या सगुण रूपाचे सौंदर्य वर्णन करतात. सगुण रूपाची ठेव म्हणजे भगवंताचे जे सुंदर साकार रूप आपल्या डोळ्यासमोर आहे ते किती अद्भुत आहे.
ज्या रूपामध्ये महालावण्य आणि लाघव आहे आणि त्यानंतर मंगल रूपाचे दर्शन होतात, जणू सर्व देवताही आनंदाचे नृत्य कराव्यात असा समर्थांचा भाव आहे. हे वर्णन फक्त बाह्य सौंदर्याची नाही, कारण संत जेव्हा भगवंताच्या रूपाचे वर्णन करतात तेव्हा त्या रूपामागच्या चैतन्य भाव महत्त्वाचा असतो. आपण एखाद्या लहान मुलाकडे पाहतो, त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य असतं, तेव्हा आपल्याला त्याच्याकडून काही मिळवायचं नसतं, तर त्याच्याकडे पाहून मन प्रसन्न होतं. तसंच भगवंताचं सगुण रूप मूर्ती म्हणजे केवळ दगड, धातू किंवा चित्र नाही. श्रद्धेने पाहिलं की त्याचं रूप मनातून भाव जागतो. म्हणूनच मंदिरात गेल्यावर काही क्षण देवाच्या मूर्तीकडे शांतपणे पाहण्याची संत परंपरेत इतकी महती सांगितली आहे. रूप डोळ्यांना दिसतं, पण त्याचा भाव मनाला स्पर्श करतो. ओवी क्रमांक 9. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुलत, हर्ष निर्भर उदित, सुप्रसन्न वदनो. आता समर्थ त्या मंगलमूर्तीचे आणखीन एक सुंदर चित्र आपल्यासमोर उभे करतात. सर्व काळ आनंद डुलणारे, हर्षाने भरलेले आणि सुप्रसन्न वदन असलेले गणराया. आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीकडे पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य आपल्याला लगेच जाणवतं. का? कारण जणू तो प्रसन्न चेहरा आपल्याला सांगत असतो, घाबरू नकोस, मी आहे. आपल्या आयुष्यात कितीही चिंता असल्या, कितीही जबाबदाऱ्या असल्या, कधीकधी फक्त देवाच्या प्रसन्न मुखाकडे पाहिलं तरी मनाला धीर मिळतो. महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून उभे होते. युद्ध समोर होतं. अर्जुनाच्या मनात संभ्रम आहे, पण श्रीकृष्ण त्याला ज्ञान देतात, त्याचे मन स्थिर करतात. यातून एक सुंदर गोष्ट लक्षात येते. भगवंताचे अस्तित्व म्हणजे फक्त संकट दूर करणं नाही, तर संकटाच्या वेळी मनाला योग्य दिशा देणं आहे. या 4 ओवींचं एकत्रित भाग ओवी 6 मध्ये समर्थ सांगतात, मंगलमूर्तीचे वंदन केल्याने कार्याला बळ मिळते. ओवी 7 मध्ये सांगतात, त्या भगवंताचे ध्यान केल्याने मनाला परम समाधान मिळते. ओवी 8 मध्ये सगुण रूपाचे लावण्य आणि मंगलता अनुभवायला मिळते. आणि ओवी 9 मध्ये भगवंताच्या प्रसन्न रूपातून आनंद आणि हर्षाचा भाव जागतो. म्हणजेच वंदन, ध्यान, दर्शन आणि आनंद ही केवळ 4 ओवी नाहीत, ही आपल्या मनाला भगवंताकडे नेणारी एक सुंदर वाट आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण किती गोष्टी मिळवतो, यापेक्षा मनाला समाधान मिळतं का? मन प्रसन्न आहे का? आणि संकटातून आपली श्रद्धा टिकते का? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. समर्थांच्या चरणी मन ठेवून, सद्गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवून आपण आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात केली तर कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी नक्की बदलू शकते. आणि हीच तर संतवाणीची खरी ताकद आहे. माझ्याकडून या ओवीचा अर्थ सांगताना काही कमी जास्त झालं असेल तर कृपया क्षमा करावी. आपल्याला या निरूपणातून समर्थांचा एखादा विचार मनाला भावला असेल तर विचार आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकांना जरूर शेअर करा. कारण समर्थांचे विचार जितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचतील तितक्या अधिक मनाला या संतवाणीची स्पर्श होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अपर्णा हेगडे वर्ल्ड या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. धन्यवाद.